जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख स्थळं कोणती आहेत ती पण आपण पाहूयात. बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं हे शहर आहे. इथे मिरची आणि तूर डाळीसाठी सुद्धा प्रसिद्ध असं हे शहर आहे. याच ठिकाणी वाघेश्वरी मंदिर, प्रकाशमधील केदारेश्वर आणि संगमेश्वर मंदिर ही प्रसिद्ध मंदिर आहेत. शिवाय तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण सुद्धा नंदुरबारमध्येच येतं. अक्राणीमधला यशवंत तलाव आणि अस्तंभार शिखरे याच ठिकाणी येतं. दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडा ह्या ठिकाणी घोड्यांचा बाजार सुद्धा भरतो, तोही ह्याच जिल्ह्यात. पाळोदा या ठिकाणी साग लाकूड आणि धान्याच्या बाजारपेठा आहेत. दशवीपूर आणि शहादा तालुक्यामध्ये गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने कुठले आहेत तर साखर कारखाने आहेत. सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना जो शहादा या ठिकाणी आहे आणि आदिवासी सहकारी साखर कारखाना हा नवापूर तालुक्यामध्ये येतो. शिवाय नंदुरबार जिल्हा हा उच्च दर्जाच्या मिरची उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यांमध्ये चांदशेली नावाचा घाट आहे जो शहादा नंदुरबार ह्या शहरांना जोडतो. जिल्ह्यातील लोकसंख्या बघितली तर 16,48,295 इतकी आहे. या जिल्ह्यातलं लिंग गुणोत्तर 978 इतकं आहे. जिल्ह्यातली बाल लोकसंख्या 2,40,222 इतकी आहे, तर बाल लिंग गुणोत्तर 944 इतकं आहे. आणि या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर 64.4% इतका आहे, तर आदिवासींची लोकसंख्येचं प्रमाण 69.28% इतकं आहे. लोकसंख्येची घनता 326 प्रति चौरस किलोमीटर, तर दशवार्षिक वाढ ही 25.66% इतकी येते. नंदुरबारमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 47,985 इतकी येते, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 11,41,933 इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी जिल्हा असं सुद्धा म्हणतात आणि या ठिकाणी भिल्ल, गोशीत, कोकणा, पावरे, मावची, धनका या आदिवासी जमाती वास्तव्य करतात. नंदुरबार जिल्ह्यातील मतदारसंघ नंदुरबार हा आहे आणि तिथले खासदार गोवाल कागदा पाडावी हे आहेत.